हॅलो नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. आणि मी आहे प्रज्ञा. तर आज चाललं होतं आपण मनसरला. आज जरा थोडीशी शॉपिंग करायची होती. आणि हा आहे आमचा टॉमी. हा आमच्या पाठीमागे लागला होता, रडत होता मला यायचं, पण मी काय याला घेऊन जाऊ शकत तर नव्हते ना राव. त्यानंतर ना आम्ही आमच्या इथे पाहुणे आलेले, त्यांना मनसरला सोडवायला गेलो. माझे पप्पांचे फ्रेंड होते, त्यांना जायचं होतं त्यांच्या गावाला. त्यानंतर ना आम्ही त्यांना ज्या साईडला टी लागतात त्यांना, आम्ही त्या साईडला त्यांना नेऊन सोडलं. आणि तिथून मग आम्ही निघालो होतो आत्ता ज्वेलर्सकडे. मम्मीचं थोडंसं मंगळसूत्रांचं काम होतं, त्यामुळे आम्ही ज्वेलर्सकडे आलो होतो. आणि आमचा आजला काहीच प्लॅन नव्हता, काहीच घ्यायचा काहीच प्लॅन नव्हता. फक्त मम्मीचं मंगळसूत्राचं काम करायचं होतं, म्हणून आम्ही आलो होतो. पण त्यानंतर ना मला समजलं की आज शिवमसाठी ब्रेसलेट पण बनवायचे आहे. मग त्याला आम्ही बोलवून वगैरे घेतले तिथं. तो पहिला येतच नव्हता. नंतर ना दीदी बोलली, तुला सोन्याचं ब्रेसलेट बनवायचं, ये लवकर. तर पोरगा 5 मिनिटात हजर झाला. बघा त्याच्या तोंडावरची स्माईल. त्यानंतर ना आम्ही त्याला एक एक करून सगळे ब्रेसलेट ट्राय करत होतो. त्याला काही पटतच नव्हतं, त्याच्यामधल्या डिझाईन्स त्याला आवडत नव्हत्या. आम्हाला आवडत होत्या त्या त्याला आवडत नव्हत्या, आणि त्याला आवडत होत्या त्या आम्हाला आवडत नव्हत्या. एवढी सगळी ब्रेसलेट त्यांनी दाखवली, पण त्यांनी उचललं कोणतं, महादेवांचं आणि बाप्पावालं. त्यानंतर ना मी असा टाईमपास करत बसले होते, कारण मी कोणत्याही शॉपमध्ये गेले ना मला सुचतच नाही काय घेऊ. नंतर ना दीदीने माझ्यासाठी ब्रेसलेट वगैरे पाहिले, पण काही मला एवढं खास आवडलं नाही. नंतर ना आम्ही आलो होतो मनसर स्टँडला. आमचं मोबाईल शॉपमध्ये थोडंसं काम होतं. त्यानंतर ना मी दीदीला मोबाईल शॉपवाल्यांच्या वायफायचा पासवर्ड दिला, पण तो काय तिच्या मोबाईलशी कनेक्ट झाला नाही. त्यामुळे ती जरा थोडीशी सॅड झाली होती. ती इकडे तिकडेच बघत होती, कारण तिला बोर होत होतं. त्यानंतर ना आम्ही निघालो होतो घरी. नंतर ना घरी जाताना आम्हाला माऊलींचं दर्शन झालं. आणि इथं आलो आम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये. त्यानंतर ना आम्ही दीदीच्या किराणा मालासोबत आमचाही किराणा माल घरातला भरून घेतला. त्यानंतर ना मम्मी विचार करत होती अजून काय घ्यायचं काय घ्यायचं. नंतर ना आठवलं आम्हाला तूप घ्यायचं आहे. मग आम्ही गेलो कात्रज मिल्क पार्लरमध्ये. मग तिथं जाऊन थोडंसं तूप घेतलं आम्ही. आणि मग तिथून आत्ता आम्ही निघालो होतो घरी. आणि असा होता आजचा माझा पूर्ण डे. तर चलो बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.